नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे राधा कादंबरीच्या भाग 3 मध्ये. मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं की राधा आणि कृष्ण यांच्यातील भावनिक जडणघडण कशी सुरू झाली आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या अडचणी कशा सामोऱ्या आल्या. आजच्या भागात आपण पाहणार आहोत राधा आणि कृष्ण यांच्या नात्याच्या गडबडीत येणारे नवीन वळण, त्यांच्या मनातील गुंतागुंत आणि बाहेरील वातावरणामुळे निर्माण होणारा संघर्ष. चला तर मग आजचा प्रवास सुरू करूया. पण मनातलं ताण आणि उत्सुकता थोडी फोडून घ्या, म्हणजे तुम्ही पूर्ण काळभर त्यात मिसळून जाल. आजचा दिवस राधासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण तिला तिच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या निर्णयासमोर उभं राहावं लागतं. तिच्या मनात प्रश्नांची रेलचेल सुरू आहे की ती खरंच आपल्या भावना ओळखू शकते का, आणि कृष्णच्या प्रती तिचं मन कसं वागणार आहे. कृष्णही आपल्या भावना आणि जबाबदाऱ्या यांच्या दरम्यान संघर्ष करत आहे. तो राधाच्या भावनांबाबत सजग आहे, पण बाहेरील परिस्थिती आणि समाजाच्या अपेक्षांमुळे तो थोडा दडपलेला आहे. आजच्या भागात राधा आणि कृष्ण यांच्यातील संवाद अधिक खोलवर जातो. राधा त्याच्या डोळ्यातल्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण एक वळण येते जे तिच्या मनात नवा संघर्ष निर्माण करतो. ती जाणते की तिच्या निर्णयांमुळे फक्त तिचं आयुष्य बदलणार नाही, तर कृष्णाच्या आयुष्यातही मोठा प्रभाव पडणार आहे. राधाच्या घरातील वातावरणही थोडं बदलतं. आईवडिलांकडून हलके सावध आणि प्रेमळ सल्ले येतात, पण ते देखील तिच्या भावनांच्या गहिराईला पूर्णपणे समजू शकत नाहीत. राधा स्वतःच्या आतल्या भावनांशी संवाद साधते आणि तिच्या अंतर्मनात एक वेगळा संघर्ष निर्माण होतो. ती आपल्या इच्छांना पूर्ण करू शकेल का, आणि समाजाच्या बंधनात ती कितपत जुळू शकते. या विचारसरणीमुळे राधाचे मन अधिक संवेदनशील आणि जटिल बनते. कृष्णाच्या बाबतीत तो आपल्या मनातील धडे आणि अनुभव राधाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या बोलण्यात हलकी चिंता आणि प्रेमाचं मिश्रण दिसतं, जे राधाच्या मनात गहिरे भाव जागृत करतं. आजच्या भागात एक नवीन पात्र देखील प्रवेश करते. तिच्या जीवनात एक मित्र येतो, जो राधाच्या भावना आणि निर्णयांच्या प्रक्रियेत अप्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. हा मित्र राधाला तिच्या भावनांची प्रामाणिक राहायला मदत करतो, पण त्याचबरोबर काही गोष्टी लपवतो, ज्यामुळे कथा अधिक गुंतागुंतीची बनते. राधा आणि कृष्ण यांचा संवाद हळूहळू संवेदनशील आणि खोल होत चालतो, आणि ते एकमेकांच्या मनाच्या गाभ्यात प्रवेश करतात. परंतु बाहेरील संसार आणि समाजाच्या अपेक्षांमुळे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या भागात लेखकाने राधाच्या अंतर्मनातील जडणघडण आणि भावनांच्या प्रवाहाचे छान दर्शन घडवले आहे. राधा आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासाला शोधण्याचा प्रयत्न करते, तर कृष्ण त्याच्या प्रेमाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या दरम्यान संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. आजच्या भागात लेखकाने थोडीशी रहस्याची झलक देखील दिली आहे. काही घटना अशा घडतात ज्या राधा आणि कृष्णाच्या नात्यात नवे वळण आणू शकतात. वाचकांना आश्चर्यचकित करणाऱ्या आणि कथा पुढे नेणाऱ्या अशा घटनांचा उल्लेख या भागात केला आहे. राधा आणि कृष्ण यांच्या भावनिक प्रवासामुळे कथा अधिक रंगतदार आणि रोमांचक बनते. आजच्या भागात राधाच्या मनातील असुरक्षा, प्रेम आणि धाडस यांचा सुंदर संगम दिसतो. ती आपल्या अंतरंगातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते, तर कृष्णही त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील गुंतागुंत अधिक खोलवर जाते. लेखकाने त्यांच्या संवादातील सूक्ष्म भावनांची छानपणे टिप्पणी केली आहे, ज्यामुळे वाचक त्या अनुभवात स्वतःला मिसळलेला अनुभवतात. या भागात काही अप्रत्याशित वळणे येतात, जी राधा आणि कृष्णाच्या नात्यावर थेट परिणाम करतात. त्यांचे निर्णय, संवाद आणि अंतर्मनातील संघर्ष वाचकाला कथा पुढे वाचायला भाग पाडतो. आजच्या भागात लेखकाने प्रेम, समजूतदारपणा आणि समाजाच्या अपेक्षांबाबत एक सुंदर संदेश दिला आहे. राधा आणि कृष्ण दोघेही आपल्या भावनांशी प्रामाणिक राहण्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्यांच्या निर्णयांचा परिणाम त्यांच्या जीवनावर कसा होतो हे उलगडत जाते. या भागात राधा आपल्या अंतर्मनातील भावनांच्या गाभ्याशी संपर्क साधते, आणि काही क्षणांमध्ये ती स्वतःला ओळखते. कृष्णही त्याच्या अंतर्मनातील भावना आणि प्रेम यांचा संगम अनुभवतो. या भागात कथा हळूहळू एका गाभ्यांकडे सरकते, जिथे राधा आणि कृष्ण यांच्या नात्यातील महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत. वाचकांना त्या घटनेची उत्सुकता निर्माण होते. आजचा भाग वाचताना प्रेक्षकांना थोडी सुट्टीसारखी शांत पण उत्सुकता वाढवणारी भावना येते, ज्यामुळे कथा अधिक रुचकर आणि आकर्षक होते. लेखकाने राधाच्या अंतर्मनातील गहन भावनांचा आणि कृष्णाच्या भावनिक संघर्षाचा सुंदर चित्रण केले आहे, जे वाचकांना कथा अधिक खोलवर जाणून देतो.
या भागात अनेक संवाद, भावना आणि अंतरंगातील विचार यांचा संगम आहे, ज्यामुळे कथा वाचकांसाठी अधिक अनुभवात्मक बनते. राधा आणि कृष्ण यांचा प्रवास आता एका नवीन टप्प्यावर पोहोचतो, जिथे त्यांना त्यांच्या नात्याची खरी किंमत समजते. बाहेरील संकटे, समाजाची अपेक्षा आणि स्वतःच्या भावना यांच्या दरम्यान त्यांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे या भागाचे मुख्य आकर्षण आहे. आजच्या भागात काही रहस्ये आणि अनपेक्षित घटना उलगडतात, ज्यामुळे वाचकांना पुढील भागासाठी कुतूहल निर्माण होते. राधा आणि कृष्ण यांचा भावनिक प्रवास, त्यांचे संवाद आणि त्यांच्या मनातील संघर्ष यांचा अनुभव या भागात छान दिसतो. लेखकाने त्यांना त्यांच्या अंतर्मनातील भावनांशी प्रामाणिक राहायला सांगितले आहे, ज्यामुळे कथा अधिक प्रभावी आणि स्मरणीय बनते. आजचा भाग वाचून प्रेक्षकांना राधा आणि कृष्णच्या पुढील वळणाची उत्सुकता वाटते आणि त्यांना पुढील भाग म्हणजे भाग 4 पाहण्याची इच्छा निर्माण होते. तर मित्रांनो, हे होता राधा कादंबरीचा भाग 3. आशा करतो तुम्हाला या भागातील राधा आणि कृष्णच्या भावनांचा प्रवास आवडला असेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत त्यांच्या नात्यातील आणखी गहिरे रहस्य आणि संघर्ष, जे तुम्हाला नक्कीच रोचक वाटेल. त्यामुळे पुढील भागासाठी तयार रहा आणि राधा आणि कृष्णच्या अद्याप उलगडलेल्या प्रवासाची कथा पाहण्यासाठी सज्ज व्हा.